फोन कॉल व व्हॉट्सअपद्वारे ज्येष्ठ नागरिकाची 1,99,000 रुपयांची फसवणूक। एका बँकेचे ग्राहक सेवा केंद्र असल्याचे भासवत फोन कॉल व व्हॉट्सअप ॲपद्वारे अज्ञात व्यक्तीने रावेत येथील एका ज्येष्ठ नागरिकाची 1,99,500 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात रावेत पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत रत्नाकर देवेंद्र नाशिककर वय 64 यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर 2025 ला फिर्यादी नाशिककर यांनी त्यांच्या गुजरात येथील असलेल्या बँकेत महत्त्वाच्या कामासाठी गुगल वरून टोल फ्री नंबरवर कॉल केला। त्या इस्माने दुसऱ्या मोबाईल नंबरवर कॉल ट्रान्सफर केला आणि नाशिककर त्यांना व्हॉट्सअप ॲप कस्टमर सपोर्टचा फॉर्म भरण्यास सांगितलं। त्यासाठी फिर्यादीच्या फोनवर कस्टमर सपोर्ट APK अशी फाईल पाठवली आणि ती फाईल ओपन केली असता नाशिककर यांना टेक्स्ट मेसेज आला आणि त्यावरूनच फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं। फोन कट केला असता नाशिककर यांना आपल्या बँक खात्यातून 1,99,500 रुपये कमी झाल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी अज्ञात इस्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता 316(2), 318(4), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 CD प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं।